इकडे हिंगोली जिल्ह्याला काल मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं। या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झाल्यानं आता नागरिकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। मी सध्या हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागामध्ये आहे। या ठिकाणी जवळपास असलेल्या अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। जवळच असलेल्या इंदिरानगर भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता रस्त्यावर अगदी जे ते गुडघ्या इतकं पाणी शिरतंय, तर अनेकांच्या घरामध्ये सुद्धा गुडघ्या इतकं पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरातील साहित्यांची नुकसान झालेली आहे। घरातील संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालेलं आहे। घरात असलेले अंथरूण, कपडे यासह भांड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेकांना जे ते जीव मुठीत धरून या ठिकाणी राहावं लागतं। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस मध्यरात्रीपासून हिंगोली शहरात बरसलेला आहे। तर या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे। रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय। त्यामुळं सकाळपासून अद्यापही आमच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणी आलेलं नाहीये। प्रशासनाकडनं चाचपणी केली जाते। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जे या ठिकाणी आढावा घेत आहेत, या ठिकाणावरनं पूर परिस्थिती किती गंभीर आहे, या ठिकाणी काही ठिकाणी बाजूला न्यावं लागतं का, त्याचा आढावा सुद्धा प्रशासनाकडनं घेतला जातोय। एकंदरीत पाहायला गेलं तर या वर्षीचा सर्वात मोठा पाऊस मध्यरात्रीपासून बरसलेला आहे आणि त्यामुळं हिंगोली शहरातील संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश सह माधव दिपके, एबीपी माझा, सिद्धार्थनगर, हिंगोली। तर हिंगोलीमधली ही दृश्य आहेत। हिंगोलीतल्या सिद्धार्थनगरमध्ये सध्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांच्या साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। हिंगोलीमध्ये कालपासूनच जोरदार संततधार पाऊस सुरू आहे, परंतु प्रशासन अजूनही या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये। नागरिकांवरती सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे। वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय। हिंगोली शहरामध्ये या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या पूर परिस्थितीची भीषणता मी तुम्हाला एबीपी माझावर दाखवणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मी हिंगोली शहरातील रेल्वे ब्रिज परिसरामध्ये आहे आणि स्कूल व्हॅन कशा पद्धतीनं पाण्यामध्ये बुडलेल्या आहेत बघू शकता। जवळपास अर्ध्याहून अधिक स्कूल व्हॅन या पूर परिस्थितीमध्ये या पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत। आपण बघू शकता दूर दूर पर्यंत पाणीच पाहायला मिळतंय आणि अनेकांच्या घरात, अनेकांच्या दुकानमध्ये, मार्केटमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हे पाणी शिरलेलं आहे। तर केमिस्ट भवन या ठिकाणचं हे केमिस्ट भवन आहे। या ठिकाणची अवस्था बघा, अक्षरशः कंपाऊंड वॉल ओलांडून पाणी जे आहे या केमिस्ट भवन मध्ये शिरत आहे। हा या ठिकाणचा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतंय। अनेकांच्या घरामध्ये हे पाणी शिरले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकंदरीत हिंगोली शहराची जर आढावा घ्यायचा झाला तर हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरानगर यासह अनेक भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। यामुळे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची जे ते दानादान झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये संसार उपयोगी साहित्य, घरातील जे काही सामान आहे ते पूर्णपणे या पावसामुळे भिजलेलं आहे आणि नागरिक जे ते त्रस्त झालेले आहेत। जिल्हा प्रशासनाकडनं या नागरिकांना कुठे स्थलांतरित करावं लागतं का, याचा सुद्धा आढावा घेतला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। तर आज पहाटेपासून परभणी, नांदेड